नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डबल अकॅडमीच्या ई प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत लॅब असिस्टंट 2026 साठी त्याची इलिजिबिलिटी काय असेल, सॅलरी, वॅकन्सी आणि त्याचा कंप्लीट सिलेबस या सर्व गोष्टींची माहिती आपण याच व्हिडिओमधून पाहणार आहोत. त्याआधी लॅब असिस्टंटसाठी आपल्या अकॅडमीमध्ये ऑनलाईन बॅचेस सुरू झालेले आहेत आणि सर्व बॅचेस या नवीन सिलेबसनुसार असतील. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये 470 पोस्टसाठी ही नोटिफिकेशन आलेली आहे आणि त्यामध्ये वेगवेगळ्या पोस्ट आहेत, जसे की नर्स, फार्मासिस्ट, एएनएमच्या आहेत आणि त्याच्यामध्ये प्रयोगशाळा सहाय्यक ही पण पोस्ट असणार आहे, म्हणजे लॅब असिस्टंटची पण पोस्ट याच्यामध्ये असणार आहे. याच्यामधल्या बाकीच्या गोष्टी आपण पुढच्या स्लाइड्समध्ये पाहतोय. याची वॅकन्सी कशी असणार आहे? पोस्ट नेम लॅब असिस्टंट. टोटल पोस्ट ह्या साधारणपणे एक्सपेक्टेड आहेत, अजून क्लिअर डिटेल्स आले नाहीत, पण आपण एक अंदाज सांगू शकतो की 20 ते 60 पोस्ट याच्यामध्ये असू शकतात. आणि कॅटेगरी वाईज रिझर्वेशन असणार याच्यामध्ये रिक्रुटमेंट थ्रू जी रिटर्न एक्झाम होणार आहे त्याच्यानुसार ही रिक्रुटमेंट होणार आहे, त्याच्यानंतर मेरिट आणि त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. आता इलिजिबिलिटी आहे ती बघा. एक तर तुमचं 12वी पास पाहिजे, पीसीबी ग्रुप आणि किंवा पीसीएम ग्रुप. डीएमएलटी केलं असेल तरी त्याच्यामध्ये इलिजिबल आहात. बीएससी एमएलटी सुद्धा याच्यामध्ये प्रेफर्ड आहेत. हे जे इलिजिबिलिटी आहेत ते सुद्धा ही एक्झाम देऊ शकतात. त्यामध्येच बघताय नॉलेज ऑफ लॅबोरेटरी प्रोसिजर्स बद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे आणि कॉम्प्युटर नॉलेज हे प्रेफर्ड आहे याच्यामध्ये. एज लिमिट मिनिमम एज आहे 18 इयर्स आणि मॅक्झिमम एज आहे 38 इयर्स. रिलॅक्सेशन बघा, ओबीसी साठी 3 इयर्सचं रिलॅक्सेशन आहे, एससी एसटी साठी आहे 5 इयर्सचं रिलॅक्सेशन. त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट रूल्स ऍप्लिकेबल, गव्हर्नमेंट नुसार हे चेंज होऊ शकतात रिलॅक्सेशन एज आणि बाकीच्यांना पण मिळू शकतात. सॅलरी स्ट्रक्चर एक एक्सपेक्टेड सॅलरी आहे 19,000 to 63,000 आणि ऍडिशनल बेनिफिट्स याच्यामध्ये इन्क्लुडेड आहेत, जसे की डिअरनेस अलावन्स, हाऊस रेंट अलावन्स, मेडिकल बेनिफिट्स आणि जॉब सिक्युरिटी याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे. सिलेबस इम्पॉर्टंट बघा. जो काही सिलेबस आहे, बेसिक लॅबोरेटरी इक्विपमेंट्स किंवा टेक्निक्स तुम्हाला माहिती असायला पाहिजे. हिमॅटोलॉजी दॅट इज स्टडी ऑफ ब्लड. मायक्रोबायोलॉजी आहे, बायोकेमिस्ट्री आणि बायो लॅब सेफ्टी आणि इक्विपमेंट हे याचं नॉलेज असणं गरजेचं आहे. दुसरा पार्ट याच्यामध्ये आहे या एक्झामच्या याच्यामध्ये जनरल नॉलेज, मॅथमॅटिक्स आणि रिझनिंग या 3 गोष्टी पण आहे. दिस विल बी पार्ट ए. हा पार्ट ए असेल आणि हा दुसरा असेल पार्ट बी. ओके, याच्या पार्ट बी मध्ये आहे जनरल नॉलेज, मॅथमॅटिक्स आणि रिझनिंग. जर तुम्ही या एक्झामसाठी इच्छुक असेल किंवा तुम्हाला प्रिपरेशन करायचं असेल तर आपल्या अकॅडमीमध्ये नवीन सिलेबस वाईज बॅचेस सुरू झालेले आहेत. त्यामध्ये आपण स्टुडंट्सला देत आहोत PYQचं डिटेल अनालिसिस, त्याचं सोल्युशन्स, सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर्स देणार आहोत. जे काही टेक्निकल पार्ट आहे त्यामध्ये आपण तो कम्प्लीट करणार आहोत. त्याचबरोबर स्टुडंट्सला मॉक टेस्ट या देणार आहोत, त्याच्यामुळे त्यांची चांगली प्रॅक्टिस होईल. ओके, जर तुम्हाला याबद्दल जास्त माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.